क्वेश्चन कितें आहा, सगळें जें कितें आमी हावजान करतात, टुरिजम धर, इंडस्ट्री धर, जें कितें आहा तें एम्प्लॉयमेंटा खातीर आमी करता म्हणून आमी सांगतात. स्पीकर सर, आमचो मुद्दो इतलो आहा की एम्प्लॉयमेंट स्थानीक मनशाक मेळटा, आनी मेळटा जाल्यार तुमचे कडेन रिकॉर्ड आसा, आनी मेळना जाल्यार कशें ताका मेळोवप हाजेर हो प्रश्न आहा. स्पीकर सर, आतां पयलें म्हणल्यार मंत्री कितें म्हणटा की रिकॉर्ड्स ऑफ एम्प्लॉयमेंट जनरेटेड आर नॉट कमिंग इन द एम्बीट ऑफ लेबर डिपार्टमेंट. हें ताणें उत्तरान सांगलां. स्पीकर सर, हांव तुका मुख्यमंत्र्याच्या दोळ्यांत हाडूंक सोदतां की एक एम्प्लॉयमेंट एक्सचेंजीस एक्ट 1959 म्हणून आहा, सेक्शन 5 सबसेक्शन 3 कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ वेकन्सीज. स्पीकर सर, सरकारान एवरी एम्प्लॉयराक मागूंक जाता की ही हॅज टू फर्निश इन्फॉर्मेशन ऑर रिटर्न एज मे बी प्रिस्क्रायब्ड इन रिलेशन टू वेकन्सीज दॅट हॅव ऑकर्ड ऑर आर अबाउट टू ऑकर. म्हळ्यार ज्यो जाल्या आनी फुडें जावपाच्यो आहा ह्यो तुवें कंपल्सरिली घेवंक तुका मेळटा अंडर द एम्प्लॉयमेंट एक्सचेंजीस एक्ट 1959. स्पीकर सर, दुसरो प्रश्न येता. सरकार म्हणटा की गोंयकार जे एम्प्लॉयज जाल्या डायरेक्टली म्हळ्यार परमनंट ऑर कॉन्ट्रॅक्च्युअल, हे लेबर लेजिस्लेशना एप्लिकेबल लागनात म्हणून. स्पीकर सर, अंडर द एम्प्लॉयमेंट एक्सचेंज एक्ट जे मुख्यमंत्र्यान सांगलां, सेक्शन 6 गव्हर्मेंटाक रायट आहा एक्सेस करपाक रिकॉर्ड्स, आनीक डॉक्युमेंट वेकन्सीज कितल्यो क्रिएट केल्या खंय जाता हें तुमकां रायट आहा, हो तुमी रायट वापरूंक जाय. स्पीकर सर, एक शॉप्स एंड इस्टॅब्लिशमेंट एक्टाचें मुख्यमंत्र्यान सांगलें एवरी एम्प्लॉयर हॅज टू मेंटेन फॉर्म 20 रजिस्ट्रेशन ऑफ एम्प्लॉयमेंट. फॅक्ट्रीजान सेक्शन 62 आहा, तातूंत मस्टर रोल दवरूंक जाय फॅक्ट्रीनी, आनी मायग्रंट लेबर रुल्स 1982 म्हणून आहा, तातूंत सेक्शन 49 म्हणून आहा, which mandates that every employer or labor contractor shall maintain form 13, a register of workmen employed by the contractor. हे कितें जालां स्पीकर सर? हांव इतलोच सारांश सांगता की डिपार्टमेंटान आज मेरेन हे कायदे इग्नोर केल्या. कायदे आसात पूण इग्नोर केल्या. आज टेक्नॉलॉजी आहा, आज ताणें मंत्र्यान सांगलें स्मार्ट कार्डां आमी करतात म्हणून. आमचो फोकस कितें आहा? स्मार्ट कार्डां घेया म्हणून, बट द टेक्नॉलॉजी हॅज टू बी युज्ड to maintain these records, which the department has not done at the moment. Speaker sir, म्हाका सरकारा कडच्यान एश्युरन्स जाय. एश्युरन्स कितें जाय की हे ऑनलायन पोर्टल म्हणून जे मुख्यमंत्री उलयता, एम्प्लॉयरांक ऑनलायन पोर्टल टू रजिस्टर देअर एम्प्लॉईज इन अकॉर्डन्स विथ द मेन्शन्ड एक्ट्स, हे जे हांवें मेन्शन केल्या ताजे अंतर्गत तांणी रजिस्टर करपाक जाय आनी ऑनलायन पोर्टल आसूंक जाय. कशें कळटलें मागीर थंय सिपला गोंयकारांक घेता काय मॅनेजराच्या गांवांतल्या लोकांक भितर घेता हें थंय कळटलें. हें आज मेरेन जायना स्पीकर सर. सो स्पीकर सर, दुसरो असो आहा की भुरगे जे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजान रजिस्टर्ड जातात ते कित्याक जातात? ते जाता गव्हर्मेंट जॉब घेवपाक, प्रायवेट जॉबा खातीर घेनात ते. कित्याक ते सांगता हांव स्पीकर सर. एक म्हजो LAQ आहा, तातूंत तुमी म्हणला की 1,16,000 अनएम्प्लॉयड यूथ आसात म्हणून. स्पीकर सर, दॅट इज मोर दॅन डबल द पॉप्युलेशन ऑफ पेंजीम. आतां त्याच हातूंत उत्तर म्हाका कितें दिलां, 115 लोकांक गव्हर्मेंट जॉब मेळ्ळे म्हणून फ्रॉम फेब्रुवारी 2019 टू 6 जून 2022 कितले मेळ्ळे? 115. आनी प्रायवेट कितल्यांक मेळ्ळे? 1,740 49 1749. स्पीकर सर, 1,16,000 इतलेच जॉब मेळ्ळे म्हळ्यार एम्प्लॉयमेंट एक्सचेंजीन रजिस्टर तो कित्याक जाता? तो जाता गव्हर्मेंट नोकरी घेवपाक. हे जो प्रायवेट नोकरी ताका मेळटा तो सांगत ना. प्रायवेट नोकरी आसतनाय तो गव्हर्मेंट हातून रजिस्टर जाता. सो वॉट इज हॅपनिंग स्पीकर सर? आमी हे सारांश कित्याक सांगतात की कायदे आसून पसून गव्हर्मेंट हे कायदे यूज करना ऑर डिपार्टमेंट हे यूज करना. मे बी दे आर अनअवेअर ऑफ द रुल्स, मे बी दे डोंट नो दॅट दे हॅव पावर्स टू यूज दीज रुल्स. म्हणून एक CMI म्हणून आहा, सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमी. हे CMIच्या डेटा प्रमाणे गोंयाक पॉप्युलेशन 13 लाख आहा, लेबर 4.69 लॅक्स आहा, लेबर पार्टिसिपेशन रेट म्हणून आहा ती 35% आहा, एम्प्लॉयमेंट 4.1 आहा. बेसिकली ते दाखोवन दितात की एम्प्लॉयमेंट रेट एप्रील मे 2016 49% आशिल्ली, ती सप्टेंबर टू डिसेंबर 2021 35% जाल्या. म्हळ्यार एम्प्लॉयमेंट पळपाक लागला. स्पीकर सर, हाजे खातीर इकॉनॉमिक सर्वे म्हणून जी तुमी काडली 21-22 हातून तुमी कितें म्हणलें
की 80,000 पोटेन्शियल जॉब्स आमचे कडेन आसात. हे खंयच्यान क्रिएट जाल्या? IPBंतल्यान जाल्या, मागीर बी किपिंगांतल्यान जाल्या, मागीर उद्योग आधार मेमोरेंडम म्हणून UAM म्हणून तातूंतल्यान जाल्या. स्पीकर सर, सरकार कितें म्हणटा की 10,000 गव्हर्मेंट जॉब आमी दितले. इलेक्शनाच्या टायमार तुजेंच भाशण. स्पीकर सर, हे स्टॅटिस्टिक्सूच बरें दिसना. स्टॅटिस्टिक कित्याक बरें दिसना? तूं दाखोवन दिता की पोटेन्शियल जॉब्स आसा 80,000. तूं म्हळ्यार कितें? गोवा हॅज मोर पोटेन्शियल. भायल्यांक तूं इन्वायट करता यो म्हणून भितर की आमचे 1 लाख जॉब आसा आनी आमी भरता 80,000. सो स्पीकर सर, पोटेन्शियल म्हणटा तें उतर जें आहा इन फ्युचर गव्हर्मेंट पॉलिसी यू बेटर ट्विक इट. डोंट यूज पोटेन्शियल, यूज टार्गेट म्हणून. टार्गेट जॉब्स. कित्याक अशें जाता की आमी एक बरें दिसपा खातीर मातशें मुख्यमंत्र्यान आयकुचें आहा. एक लास्ट आहा ताका. तुमी कितें करतात? बऱ्या लोकांक दिसपा खातीर पोटेन्शियल इतलें आहा म्हणटात. भायलो जो सावंतवाडी आहा आनी तो कारवार आहा तो म्हणटा अरे गोंयांत मेळटा जॉब आसा, तो येता आनी ताकाच मेळटा, ते गोंयकाराक मेळना. हाजे खातीर आमी तें बील मूव केलें. बील कितें मूव केलें? प्रायवेट मेंबर बील मूव केल्लें. 80% गोंयकारांक रिजर्वेशन दिवचें प्रायवेट सेक्टरान म्हणून. तुमी तें बिलूच हाडूंक ना. तुमचेच एलाय चौतालेची पार्टी हरियाणान तांणी हें बील हाडलां. स्पीकर सर, हें जर बील गोंयकारांक जर गोंयांत नोकरी मेळटली आनी प्रायवेट सेक्टर तूं ग्रो करपाक लागतलो जाल्यार थंय पॉलिसी डिसिजनां जाय. हें मेन पॉलिसी डिसिजन म्हणटा हो कायदो हाडूंक जाय आशिल्लो. तो कायदो तूं घेत ना. तो पोगो म्हणल्यार तूं पोगो घेना. स्पीकर सर, हाजे खातीर अशें दिसता की गोंयच्या गव्हर्मेंटाक 100% रिजर्वेशन ऑफ जॉब्स करपाकूय चान्स आहा. तुम्ही डोमिसायल क्लॉज आहा तुमचे कडेन, पूण तुम्ही वापरनात. सो देर इज नो वील फ्रॉम द गव्हर्मेंट. दिस इज वॉट वी वॉन्ट टू शो अँड वी वॉन्ट एन अश्युरन्स फ्रॉम द गव्हर्मेंट दॅट यू वील मेंटेन एक्युरेट एम्प्लॉयमेंट डेटा अँड प्रोवाइड रिजर्वेशन फॉर लोकल्स. स्पीकर सर, त्यांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचे सांगता आसतना 1,20,000 भुरगे अनएम्प्लॉयड सांगले आनी तितूर गव्हर्मेंटाक कितले मेळ्ळे, प्रायवेटान कितले गेले, हो रेशो त्यांनी मांडलो. बट स्पीकर सर, त्यांनी त्याच्या बरोबर तेय सांगले 1,20,000तले मोर दॅन 50% लोक खंय तरी काम जॉबाक आसतले इन प्रायवेट सेक्टर. मोर दॅन 50% हांव म्हणटा. इट इज नॉट दॅट म्हणजे 1,20,000 लोक कितें अनएम्प्लॉयड. फक्त अजूनय बी थंय मेकानिझम ना. गव्हर्मेंटात जॉब लागल्या उपरांत सुद्धा एम्प्लॉयमेंटात एक्सचेंजांतले मायनस जावपाक बाबू 2 मिनटां. ते मेकानिझम जे आहा पळय न्हू, ते मेकानिझम ना, ते अजून थंयसरल्यान मायनस जावपाक जाय. दॅट इज ट्रू स्पीकर सर, हांव ना म्हणना. दुसरी गजाल तो जे म्हणटा पळय न्ही, देर इज एन पोटेन्शियल जॉबाची ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आसा स्पीकर सर, अशा पद्दतीच्यो ऑपॉर्च्युनिटीज वेगवेगळे कडेन आसा. आनी म्हणूनच तर आमी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजीचो पोर्टल प्रायवेट इंडस्ट्री खातीर ओपन केला. ताका डायरेक्टली इंटरव्यूक जे आफया म्हटलें पळय न्ही, आनी ताका कंपल्सरी केला. फर्स्ट तांच्यांनी दे शूड गिव द प्रिफरन्स for the Goan youth, one who are registered under the employment exchange, and that we did compulsory. Speaker sir, पळय एक मेन कशें आहा, तुजे कितलेंय विल हें बरें आसूं, इंटेंशन बरें आसूं, जेन्ना तूं कायदो वापरना, जो कायदो ऑलरेडी आसा, तेन्ना तो कितें म्हणटा प्रिफरन्स इज ऑप्शनल. प्रिफरन्स इज नॉट कंपल्शन. वी वॉन्ट कंपल्शन. प्रिफरन्स म्हळ्यार कितें? तो म्हणटा ओके पळोवया, आज मेळोना, गोंयकार लेझी, गोंयकार येनात टायमार, सुशेगाद दनपारां न्हिदूंक सोदतात. कितलीं कारणां दिवं येता स्पीकर सर, पूण बेजीक म्हजो इश्यू कितें आहा? तो जे कितें म्हणटा तें हांव म्हणना. ना ते सांगतात मागीर सगळे सांगतात तें. स्पीकर सर, खंयचो इश्यू काल रोहन कावंट्यान इतलो व्हडलो डिमांड्साक गोश्टी सांगल्यो, सगळ्यो सेंटर्ड अराउंड एम्प्लॉयमेंट. तो इंडस्ट्री सेंटर्ड अराउंड एम्प्लॉयमेंट. गोंयच्या लोकांक जॉब मेळूंक जाय. भायल्यांक जर हांगा जॉब मेळटले जाल्यार कित्याक जाय ते आमकां? स्पीकर सर, इंडस्ट्री आसतली, टुरिजम आसतलें, किंवा लेबर अँड एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंट आसतलें, सगळीं डिपार्टमेंटां अशा पद्दतीन जे एम्प्लॉयमेंट क्रिएट करपाक सोदता, ओके, हे आमी गोंयचे यूथ सेंट्रीक दवरूनच त्या पद्दतीचो एम्प्लॉयमेंट क्रिएट करपाक सोदता. आनी ताकाच लागून ताणें जो विशय सांगलो, इट इज एन स्किल्ड करपाचो जो विशय उरता. फर्स्ट टायम आमी स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री, लेबर डिपार्टमेंट आनी इंडस्ट्रीज म्हणजे प्रायवेट, इट इज नॉट ओन्ली द आमचे इंडस्ट्रीज एसोसिएशन हांच्या बरोबर पयर स्किल डेच्या दिसा फर्स्ट टायम 35 एग्रीमेंट सायन केले, 35 एग्रीमेंट सायन केले, जेणे करून तांकां खंयच्या पद्दतीची स्किल्ड गरज आसा हाजी ट्रेनिंग आतां ITआयंतल्यान दिली वयतली. म्हणजे फर्स्ट स्टेप तो आमी पुराय केल्या. आतां पर्यंत तूं जशें म्हणटालो की ते स्किल्ड ना किंवा तांकां काम कळना,
आमकां थोडोसो आमी रिस्पॉन्सिबिलिटी घेवन म्हणजे जो अवेरनेस करपाक जाय तो करचो पडटलो. पयलेच फावटी स्कील डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या बरोबर 35 एग्रीमेंट IDC एसोसिएशनांनी विलिंगली येवन स्टार्ट केले. विलिंगली तेंच्यांनी एग्रीमेंट स्टार्ट केले. ना, ते एग्रीमेंट पासून गरज ना. एज पर द कायदो कितें म्हणटा ताणे पोर्टलाचेर घालूंक जाय की इतले जॉब आपूण क्रिएट करतलो. तुवें ते घेवपाचे आनी स्कील डेव्हलपमेंट सेंटराक धाडपाचे. Exactly. की बाबा हे भुरगे तयार करून धाड म्हणून. हे जायना एट द मोमेंट. सिन्स फ्रॉम 2021 आमी ते मॉनिटर करता. सगळ्या जाणांक तेंच्यो कंपल्सरी तेंच्यांनी एडवर्टायजमेंट गोंयांत दिवपाक जाय हे तांकां कंपल्सरी केला. 2021च्यान आमी पर्सनली लास्ट इयरच्यान मॉनिटर करता. तांची जी रिक्वायरमेंट आसा तांच्यांनी गोंयांत एडवर्टायजमेंट करप तेजी गरज आसा हे तांकां कंपल्सरी केलां. तूं सांगता त्या प्रमाणे अंडर द शॉप एंड एस्टाब्लिशमेंट एक्ट आनी अंडर द फॅक्टरीज एंड बॉयलर्स एक्ट, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज एक्ट, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज एक्ट, शॉप एंड एस्टाब्लिशमेंट एक्ट आणि फॅक्टरीज एंड बॉयलर्स एक्ट ह्या तिनाय एक्टाच्या नुसार म्हणजे तांकां न्ही फर्स्ट प्रिफरन्स म्हणजे आमी म्हणटा तो एडवर्टायजमेंट गोंयांतूच करपाक जाय. हाज्या खातीर आमचो अट्टास आसा आनी बरेचशे फावटी तांचो जो स्कील गॅप एनालायसीस करपाचो आशिल्लो तो स्कील गॅप एनालायसीस करपाक सुरवात केल्या. ताची फर्स्ट स्टेप म्हणून पयर स्कील डेच्या दिसा आमी जे एग्रीमेंट सायन केले ते फर्स्ट स्कील डे आसा. अजूनय थोडेशे भितर शॉर्टकमिंग्स जे कितें आसा पळय तूं म्हणटा त्या प्रमाणे आमी आमच्या अकॉर्डिंग टू द एक्ट वेगळ्या एक्टाची गरज ना. आनी तूं म्हणटा तसो तो हरियाणांतलो एक्ट म्हाका दिसता इट इज एन एनडीए सरकार तो ते करता व्हेरीफाय करता आनी तुका सांगता कितले दीस रे आता गेले वर्साच्यान घालता हांव बिल. स्पीकर सर ना ते कशें स्पीकर सर खंयच्याच अशा हे बाबतींत आमी म्हणजे मॅक्झिमम प्रायव्हेट इंडस्ट्रीतल्या बाबतींत आमी 100% 100 न्ही 80 म्हणटा हांव. आमी रेजिडन्स कंपल्सरी हे म्हणपाक शकना. गव्हर्मेंटाच्या जॉबाक आमी 100% 15 इयर रेजिडन्स डॉमिसायल सर्टिफिकेट हे कंपल्सरी आमी म्हटला. भितर वेगवेगळ्यो कारण इट शूड बी स्टेट शूड बी द इंडस्ट्री फ्रेंडली आसपाक जाय. ताका वेगवेगळ्या पद्दत ते आसपाक जाय ताचोय विचार आमी करपाक जाय जेन्ना वेगवेगळ्यो इंडस्ट्रीज फ्रेंडली म्हळ्यार कितें स्पीकर सर हांगा जर हाडली स्टील एलॉय तातूंत गोंयकार काम करूंक शकना. एक्झॅक्टली गोंयकारांक जॉब करपाक जाता असली इंडस्ट्री हाडा. स्पीकर सर तो हरियाणांतलो जे सांगता पळय न्ही ताजेर इंटरीम स्टे आयलो. तांच्यांनी जे बिल पास केल्लें ताजेर ऑलरेडी सुप्रीम कोर्टान इंटरीम स्टे हाडला. हांवूय तेच पळयतालो इंटरीम स्टे ना दाखय. प्लेस इट ऑन द टेबल ऑफ द हाऊस. स्पीकर सर तुम्ही प्लेट उलयतात बोकडे मारतात वतात. ना बोकडे आज हायकोर्टान तुमकां धरल्या. तुम्ही म्हणले गव्हर्नमेंटन मुख्यमंत्र्यान म्हाका ट्रिपल टेस्ट आमी केली म्हणून आता हायकोर्टान जजमेंट आयला. फर्स्ट टेस्ट ऑफ ट्रिपल टेस्ट बोकडे मारतात. मारपाची सवय ना. बोकडे मारले काल तुगेले छायाच्या मारपाची सवय ना. ऑन द टेबल बसून घेत श्री दिगंबर कामत. इन ऑर्डर टू क्रिएट द एक मिनिट बसून घ्या. स्पीकर सर एक मिनिट बसून घ्या. हरियाणा गव्हर्नमेंट हायकोर्टान जी स्टे दिल्ली ती सुप्रीम कोर्टान हे केल्या. इंटरीम स्टे मरे ती काढल्या. म्हजे कडेन न्यूज आहा दिता धाडटा. ना हे ऑर्डर धाडटा तुका. ना ऑर्डर दिल्या हांव तुका वाचून दाखयता. ऑर्डर दिता चेक कर. हरियाणा लोकल जॉब कोटा सुप्रीम कोर्ट लिफ्ट स्टे नो कोएर्सिव एक्शन अगेन्स्ट एम्प्लॉयर्स. केन्ना डेट कितली. अबे 18 फेब्रुवारी 2022. 17 चेक कर. 2 मिनिटांनी दिया तांकां फोनच दिता हांव. युरी अलिमाम येस Just one स्पीकर सर तुम्ही जो डेटाबेस म्हटलो पळय न्ही तो डेटाबेस कलेक्शन करपा खातीर आमी ऑलरेडी डिपार्टमेंटान सुरवात केल्या. ते कितें जाय. Yes, sir. Just one observation. जो report Honorable Vijay Sardesain केल्लो MLA. There is another observation because sir of the Center Don't do for interpretation of the order. स्पीकर सर लॉ मिनिस्टरान इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरीची करपाचो ना काम का. येस तुम्ही म्हाका इन्फॉर्मेशन दिले सुप्रीम कोर्टान कितें हाडलें हांवें सांगलें. स्पीकर सर तो सांगता म्हण तो कितें आता एलिगेशन करता लॉचेर. स्पीकर सर जी ऑर्डर जी आसा तोच सांगता म्हणजे एम्प्लॉई जे एम्प्लॉय करपाचे आहा तेजेर कोई एक्शन घेनाका म्हण. तूं इंटरप्रिटेशन करनाका म्हणटा तो आपणाक जाय तशें इंटरप्रिटेशन करता ही ऑर्डरीचे. स्पीकर सर हाडून दाखय सांगा वाचपाक जाल्यार. पॉइंटेड इश्यू मुख्यमंत्र्याक मिसलीड करता मिसगायड करता ताजी ब्युरोक्रेसी. ताणी ताका सांगलें की हायकोर्टान स्टे दिल्या कायदो करूंक जायना. हांवें ताका दाखयला सुप्रीम कोर्टान स्टे
हे केल्या Yes, विकेट माननीय केल्या मुख्यमंत्री. हो point. स्पीकर सर ते परतून ते सांगता आणि काय पॉइंट सर, speaker पकडे सर. मारतात तुम्ही स्पीकर पकडे मारता तेव्हा बसून घ्या. थोडीशी इलेक्शन घेवपाक जायना म्हणून एम्प्लॉयाचे स्पीकर सर बसून घ्या. त्याका आपणाक जाय ते सांगून जाता त्याला लँग्वेज करना असतले स्पीकर सर श्री हरिमाव